पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले। विविध सामाजिक संघटना, महिला प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढत आरोपी रमजान बागवानवर कठोर कारवाईची मागणी केली। प्रकरणाची सुरुवात जलदगती न्यायालयात व्हावी आणि दोषीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली। नसरापूर प्रकरणात सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच या प्रकरणातही कठोर भूमिका घ्यावी अशी ही मागणी करण्यात आली। आमदार शंकरशेठ जगताप यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले। दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये जी घटना घडली त्या घटनेने संपूर्ण पिंपरी शहर हे प्रचंड संतापाच्या लाटेत आपण पाहतोय की परवा दिवशी जो घटना घडली त्या घटनेमध्ये रमजान बागवान नावाचा जो 65 वर्षाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने 10 वर्षाची मुलगी आणि 4 वर्षाच्या मुली या दोन्ही मुलींवरती जो लैंगिक अत्याचार केला त्याच्यानंतर संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एक खळबळ उडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच माध्यमातून ह्या घटना वारंवार होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी नसरापूर येथे देखील हीच घटना घडली होती आणि त्यानंतर जो जन आक्रोश मोर्चा विविध ठिकाणी निघाला होता आणि त्यानंतर सरकारने कुठेतरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा जो काही प्रकरण होतं ते घेतल्यानंतर संबंधित जो व्यक्ती होता त्याला फाशी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच स्तरावरती आता या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या माध्यमातून संपूर्णपणे पिंपरी चिंचवडकर रस्त्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतो की माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने सगळा हा मोर्चासाठी चौकांमध्ये निदर्शन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच निदर्शनाच्या माध्यमातून आपण पाहतोय की एक जन आक्रोश मोर्चा हा देखील काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी माता भगिनी ज्या आहेत त्या या चिमुकल्यांना न्याय देण्यासाठी कुठेतरी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच माता भगिनींच्या डोळ्यामध्ये जर पाहिलं तरी कुठेतरी आपल्या लेकीबाळी असतील, मुलीबाळी असतील यांच्याबद्दलची जी काही काळजी ती काळजी आपल्याला दिसतीये। आपण पाहतो की माझ्या पाठीमागे बघा या ठिकाणी त्या क्रूर नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झालीच पाहिजे असं या ज्या चिमुकलीने तिच्या आईसोबत ही पत्रक दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच माध्यमातून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी नसरापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर असाच जन आक्रोश मोर्चा रस्त्यावरती उतरला। जनबॉक्स पूर्णपणे रस्त्यावर उतरल्यानंतर कुठेतरी सरकारने त्याचा विचार केला आणि ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आले आणि पुढे फाशी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच धर्तीवरती संपूर्णपणे पिंपरी चिंचवडकर असतील, पुणे शहर असेल किंवा पुणे जिल्हा असेल संतापाची लाट उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतो की यांच्या डोळ्यामध्ये जर बघितलं तर कुठेतरी आपल्या ज्या काही लेकीबाळी असतील, मुलं असतील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली जाते किंवा त्यांच्याबद्दलची काळजी देखील केली जाते। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणी हा जो काही मोर्चा आहे तो मोर्चा थेट पोलीस स्टेशनकडे आता चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच माध्यमातून पिंपरी चिंचवडकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेत आणि या ज्या 2 पीडित मुली आहेत त्यांना कुठेतरी न्याय देण्याची भूमिका या माध्यमातून पिंपरी चिंचवडकर असतील किंवा पुणे शहर असेल किंवा पुणे जिल्हा असेल याच माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया देखील घेऊयात की नेमकं या संदर्भात त्यांची भावना काय। ताई, तुम्ही आपल्या मुलीसोबत हे घेऊन थांबलायत, नेमकी काय भावना आहे आणि हे सगळं जे घडलंय हे एकदम संताप येण्याची घटना घडलेली वाटल्यासारखं होतंय सर्व। असं जरी झालं तरी आमची मुलं सुद्धा घाबरतात शाळेला जायला। आता आज 2 दिवस झालं सुट्ट्यावर आहेत, की भीती वाटते म्हणते रिक्षामध्ये पण यायला भरोसा ठेवायचा कुणावरती, नेमकं घाबरल्यासारखे होते। आम्ही पण गाव सोडून पोट भरायला आलो ना अशी घटना व्हायला लागल्यावर मग आश्चर्यजनकच वाटणार ना की लेकरांचं भविष्य कुठं ना कुठं या असल्या गोष्टी तर थांबल्याच पाहिजे। मग सरकार कधी डोळे उघडणार आहे काय माहिती। कसं प्रत्येक वेळेस असं हितच नाही, भरपूर ठिकाणी झालेलं आहेत, आम्ही न्यूजवर बघतोय। आज मला 4 मुली आहेत पण ती 4ही सुद्धा शिक्षणाला जायला घाबरतात। मग ह्यांना रोज शाळेत सोडायचं आणि आणायचं केल्यानंतर खायचं काय आम्ही, हे कुठं तर कुठे थांबलं पाहिजे ना। काय मागणी तुमच्या निमित्तानं? की फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पूर्ण फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तर आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा जो काही माता माऊली या माता माऊलीकडनं
त्यांच्या ज्या 4 मुली आहेत त्या 4 मुलींच्या बद्दल देखील काळजी व्यक्त केली जाते. ताई, काय सांगाल, हा सगळा संताप येणारी घटना घडली आहे? फाशीची शिक्षा झाली पाहिजे सर. हे पोलीसवाले काही करू शकत नाही. नसरापूरमध्ये झालं, किती झाले असे लहान लहान मुलीवर अत्याचार व्हायला लागले, ते काही करू शकत नाहीत पोलीस लोक सुद्धा. त्याला न्याय झाला पाहिजे, नाही तर आमच्या ताब्यात दिलं पाहिजे त्याला. आम्ही त्याला आमच्या हवाली करा त्या माणसाला, बस. आम्हाला काही मागणं नाही, फक्त त्या माणसाला आमच्या हवाली आणि त्याच्या बायकोला पण आमच्या हवाली. हा. तिच्या बायकोला पण माहिती होतं. असं गोरगरिबाच्या लेकरांचा अत्याचार करतात, लहान लहान मुलांना काय कळतंय सांगा तुम्ही? एवढ्या निर्बस पापी मुलांचं बाळे हत्या करायला लागलेत लोक. अख्ख्या पुणे शहरामध्ये चालल्यात असल्या घटना. हा, मीडियावाले लोक काय नाही करत, पोलीसवाले काय नाही करत. त्या दिवशी संरक्षण केलं त्याला, कशामुळे संरक्षण करतात? मग त्याला फाशीची शिक्षा तातडीने उद्याच्या उद्या झाली पाहिजे, फाशीची शिक्षा. पाहतोय की कशा पद्धतीने हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा संपूर्णपणे जे काही माता माऊली या ठिकाणी रस्त्यावर उतरून हा मोर्चा आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. हा जो रोड आहे तो पूर्णपणे बंद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि संपूर्णपणे पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, या भागातील महिला पुरुष हे रस्त्यावर उतरून आपला जो शोक आहे किंवा या ज्या पीडित मुली आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका यांच्या माध्यमातून केली जाते आणि जो काही पीडित ज्याने पीडितांवरती अन्याय केला आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा अशी मागणी केली. ताई, काय सांगाल, एक काळजी म्हणून तुम्ही या आंदोलनात उपस्थित राहिलात, नेमकं काय सांगाल? त्याला फाशी द्या, नाही तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही बघू काय करायचं पुढे. काय करणार आहे तुम्ही? आता ते नसरापूरचं अजून प्रकरण झालं, त्याला फाशी झाली, शिक्षा फक्त झाली. आजपर्यंत त्याला अंमलबजावणी केली का तुम्ही? काहीच नाही केलं. ह्याचं काय करणार आहे तुम्ही? आणि तुम्ही त्याला बुरखा घालून समोर आणताय, कशाला? त्याला तसंच आणा ना. झालं ना, त्यांनी केलं ना, कृत्य करून बाजूला झालं ना तो. येऊ ना सगळ्यांच्या समोर. असं नाही का? न्याय तर हा मिळालाच पाहिजे. पाहतो की अशा पद्धतीने त्याला समोर आणा आणि न्याय देण्याची भूमिका या संबंध जे काही महिला आहेत त्यांच्याकडनं व्यक्त केली जाते. कुठेतरी मुलींची जी काही काळजी आहे ती काळजी देखील या महिलांकडनं केली जाते. आपण पाहतो की भर पावसामध्ये हा प्रचंड मोर्चा निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एका प्रकारे जी काही या व्यवस्थेविरोधात किंवा या नराधामाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दादा, काय सांगाल, या आंदोलनामध्ये सहभागी हे जे झाले अत्यंत वाईट म्हणजे हे बरोबर काय आहे तुमची मागणी? आता जे सजा व्हायला पाहिजे त्यांनी जर केलं असेल तर सजा व्हायला पाहिजे, कुठली सजा झाली पाहिजे? फाशीचीच. पाहतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कोणासकट बी होऊ नये असं, याच्या पुढं असं कोणासकट होऊ नये, न्याय मिळायला पाहिजे. बाळा, तू या आंदोलनामध्ये सहभागी झाला. आपण पाहतो की हा चिमुकला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काय सांगशील? की आपल्या आई बहिणी सोबत असं झालं नाही पाहिजे परत. आणि म्हणजे त्याला फाशी मिळालीच पाहिजे, कारण की त्याला जेलमध्ये टाकून सुद्धा खाऊ पिऊ घालून तर काही काम नाही. त्याला फाशी मिळालीच पाहिजे. तर पाहतोय की कशा पद्धतीने हा मोर्चा देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी कॅमेरामॅनला सांगेल की पाठीमागं हा जो काही मोर्चा आहे तो मोर्चा कशा प्रकारे रस्त्यावरती लोक उतरलेत आपण पाहतोय आणि जे काही लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेत ते देखील संपूर्णपणे त्या पीडितांना न्याय देण्याची भूमिका कुठेतरी घेताना दिसत आहेत. आणि संबंधित रमजान भागवत नावाचा 65 वर्षाचा जो वयस्कर व्यक्ती आहे त्यांनी या संपूर्ण या दोन्ही मुलींवरती जो अत्याचार केलाय तर त्याला कुठेतरी फाशी देण्याची भूमिका या माध्यमातून संपूर्णपणे पिंपरी चिंचवडकर असतील किंवा पुणे शहरातील लोक असतील किंवा पुणे जिल्ह्यातील लोक असतील हे रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विजय रणदिवे, सुदर्शन मराठी, पुणे.